घर मालकांनो, तुम्ही तुमच्या मालकीची जागा राहण्यासाठी किंवा अन्य व्यावसायिक कारणासाठी भाड्याने देत असाल तर भाडेकरू बरोबर केलेल्या कराराची नोंदणी दुय्यम उपनिबंधकाकडे अवश्य करा. कारण महाराष्ट्र भाडे नियंत्रण कायद्याच्या कलम 55 अन्वये भाडे करार हा दुय्यम उपनिबंधकाकडे नोंदवण्याची संपूर्ण जबाबदारी ही घर मालकावरच असते. असा भाडे करार न नोंदवल्यास घर मालकाला महाराष्ट्र भाडे नियंत्रण कायद्याच्या कलम 55 अन्वये 3 महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा किंवा 5,000 रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. हे घर मालकाने लक्षात ठेवावे. घर मालकाने भाडे करार नोंदवण्याचे टाळले तर तो कायदेशीर कर्तव्यात कसूर केल्यामुळे फौजदारी शिक्षेस पात्र होतो. असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने रोहित दिनेश फोटोग्राफर विरुद्ध महाराष्ट्र सरकार 2014 साली दिला होता. कलम 55 प्रमाणे जर का भाडे करार हा लेखी व नोंदणीकृत नसेल तर तो करार लिव्ह अँड लायसन्स असो किंवा अन्य भाडे करार असो, अशा करारासंबंधी ज्या अटी शर्ती भाडेकरू सांगेल त्याच पुढे गृहीत धरल्या जातात. अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छिते की एखाद्या करारावर नुसत्याच सह्या करून तो करार अस्तित्वात आणणे आणि कराराची प्रत्यक्ष नोंदणी करणे या दोन गोष्टी भिन्न भिन्न आहेत. नोंदणी कायद्याप्रमाणे एखादा करार अस्तित्वात आणल्यापासून 4 महिन्यांच्या आत त्याची नोंदणी करता येते. त्यामुळे या तरतुदीचाही लाभ घ्या. खरे तर कराराची नोंदणी करणे व त्यासाठीचा येणारा खर्च हा जागेच्या किमतीपुढे व नंतरच्या त्रासापुढे नगण्य असतो, परंतु व्यवहार व ओळख याची गल्लत करणे घर मालकासाठी अडचणीचे ठरू शकते.